पायी सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझ्या मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे एका नव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप बरोबर आहे ना मला आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे बाप रखुमादेवरू नवल केले विठ्ठले बाप रखुमादेवरू नवल केले विठ्ठले चालू हरपले मृगजळी आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर यावरी न करावा वेर अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू सद्गुरु निवृत्तीनाथ यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा भव्य दिव्याचा उत्सव चालू आहे अनेक योग आहेत यंदा जगद्गुरु तुकोबराय यांच्या निर्याणाला 375 म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव नाथ महाराजांच्या भागवत संस्करणाला 450 वर्षे झाली म्हणजे चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि नाथ महाराजांच्या निर्याणाला 425 वर्षे झाली म्हणजे चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सव
आणि पुढच्या वर्षी लागलाच 2025 ज्ञानोबारायांच्या जन्म शताब्दीचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव येतोय. हे सगळे योग चांगले आहेत. समाजाचा फायदा आहे आणि बुवा लोकांची तळती आहे. विठ्ठल आधी मस्त परवली, पुढचं म्हणायचं नाही. मला सुनील महाराजांचा फोन आला. मी जरा वैतागलो बरं का, यांच्यावर वैतागलो. निलेश महाराज म्हणलं आम्हाला जरा शांत जगू द्या, कॅस काय करताय. मग फोन निलेश महाराजांनी केला होता, पण रिमोट लवितकरांच्याकडून. त्यामुळं आपलं वजन पडत नाही म्हणलं त्यांनी फोन त्यांच्याकडे दिला. लवितकर महाराज म्हणले तात्या यावंच लागतंय. मग आता काय बाय ऑर्डर, नो अपील करायचं नाही, असू द्या. जरा प्रकृतीच्या दृष्टीनं मी जरा सध्या असमर्थ आहे. वर्षापूर्वी जबरदस्त अटॅक आला, त्याच्यातून कसा उठतोय अशी काही खात्री नव्हती. पण तुमच्या सर्वांच्या कृपेनं भगवंतांनी काही आयुष्य दिलं आणि कीर्तनात बोलण्याचं सामर्थ्य थोडंसं दिलेलं आहे. मी आज जरा लय लांबून आलो आहे, म्हणजे द्वारकेहून आलो आहे. पंढरपूरला भगवान द्वारकेचे केने आले याची, आणि आम्ही निवृत्तीनाथासाठी द्वारकेहून या ठिकाणी आलो. काय आहे, हे जे आपण सगळी मंडळी आहात ना, लवितकर असतील, निलेश पाटील असतील, आमचे प्रवीण शेठ काका, जयंत महाराज, यांचं एक प्रेमाचं नातं आहे आणि ते नाजूक आहे. त्या नात्याला नकार देता येत नाही. तुमने पुकारा और हम चले आए. जास्त वेळ लावणार नाही. सरळ अभंगाचा भावार्थ अर्ध्या तासात ओळखणार आहे आणि राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये मंदिराविषयी बोलणार आहे. सेवा संपन्न. महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांची काही पीठं आहेत. जसं ज्योतिर्लिंगामध्ये हे आद्य ज्योतिर्लिंग आहे, तसं आमच्या संप्रदायामध्ये हे आद्य पीठ आहे. आमचं आद्य पहिलं पीठ आहे. बहिणाबाई म्हणतात ज्ञानदेवे रचिला उभारिले देवालया. ज्ञानोबाराय हे भागवत मंदिर उभारण्यामध्ये स्वतः तुमच्या बिल्डिंगच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर ज्ञानोबाराय जर इंजिनियर असतील तर निवडतात आर्किटेक्ट आहेत. विठ्ठला संकल्पक कोण आहेत? संकल्पक आपण हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं कर्तृत्व आपल्याकडं कधीच घेतलं नाही, कधीच नाही. किंबहुना निवृत्ती राजा स्वामी माझा प्रत्येक वेळेला तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द पाने रचली धर्मनिधाने निवृत्ती द्यावी. सगळं कर्तृत्व निवृत्तीनाथाकडे आहे. आधी तत्व तो कृपाळू वरी गुरुआज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा मग आळताचे निवोरसे गीतार्थ ग्रसन मिसे वर्षला शांत रसे
मी नाही, निवृत्तीनाथ आले. किंबहुना तुमचे व्यवहारामध्ये कोणत्याही कामाचं श्रेय घेण्याची स्पर्धा आहे. आमच्याकडून झालं ही स्पर्धा व्यवहारामध्ये आहे. परमार्थामध्ये करूनसुद्धा मी केलं नाही अशी कल्पना परमार्थाच्या प्रत्येक ठिकाणी सगळी संतांची प्रमाणं पहा. ते कर्तृत्व आपल्याकडं घेत नाहीत. एका गावात गेलो होतो, पाण्याची टाकी पाहिली. सहज म्हणलं आता गाथा मंदिराचं काम आम्ही करतोय, त्याला वर्ष 30 होऊन गेली बरं का. 94ला सुरुवात झाल्या, त्यामुळं थोडी माहिती. सहज म्हणलं टाकीचं काम सुंदर झालंय बरं का. शेजारचा मनुष्य काय म्हणला, तात्या आपल्या कारकिर्दीमध्ये मंजूर झाली होती टाकी. त्याला त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घ्यायचं होतं. परमार्थामध्ये हे शिका परमार्थामध्ये. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले. माझी भूमिका काय? माझी भूमिका आहे एथ माझे जीवरले पायिकपण. लक्षात ठेवा, वारकऱ्यांची भूमिका पायिकाची आहे महाराज, पायिकाची. पायिक मागे गेला आणि माईक पुढे आला. लावणी मृदंगाला माईक दोन्ही बाजूला. शाहीचा वेगळा आणि दुमाचा. शाहीचा पक्वाद माईक वेगळा आणि दुमाचा माईक वेगळा. हे कळायला मला 25 वर्षे लागली. खारघरला सप्ताह झाला, खारघरला मोठा झाला, पक्वाद्या बदलला, ऑपरेटर आला, इकडचा माईक तिकडं, तिकडचा इकडं. मी आपलं विचारलं काय भानगड आहे हो? ते म्हणले इकडला वेगळा असतो आणि तिकडला वेगळा असतो. तुमच्या सगळ्याच्या दृष्टीनं आम्ही बावळटच आहे. आणि खरं सांगतो, बावळट राहण्यामध्येच मजा आहे. विठ्ठला मी निवृत्तीनाथाचं महत्त्व सांगून राहिलो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा पाता नाही त्रैलोके, गुरु विना देव तुझा पाता नाही त्रैलोके, गुरु विना देव नाही त्रैलोके. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा पाता नाही त्रैलोकी, गुरु विना देव तुझा पाता नाही त्रैलोकी, गुरु विना देव तुझा पाता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा. वारकरी संप्रदायामध्ये जी संतांची परंपरा आहे, त्या संतांच्या कुळांचे राजे म्हणजे निवृत्तीनाथ आहेत. ज्ञानोबाराय गुरुभक्त आहेत. ज्ञानोबरांची गुरुभक्ती 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम या पदावर 100 ओव्यामध्ये प्रकट झालेली आहे. 368
ते 467 साधारणपणे एकादशी वेळ चुकेल. 100 ओव्यामध्ये ज्ञानोबारांचं भाग्य हे आहे, इतर संतांना गुरु करण्यासाठी काही खटपट करावी लागली, कुठंतरी जावं लागलं, काहीतरी अनुष्ठान करावं लागलं. ज्ञानोबारांचं वैशिष्ट्य, त्यांना गुरु घरात मिळाले. तिन्ही भावंड विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी ज्यावेळेला देहत्याग केला त्यावेळेला यांचं वय 8 वर्षाचं, ज्ञानोबा 10 वर्षाचे, सोपान 4 वर्षाचा, मुक्ताबाई 2 वर्षाची. स्त्रीच हृदय आहे. काशीहून परत जेव्हा विठ्ठलपंत आले तेव्हा त्यांनी आपल्या मनाची तयारी करून आल्या. त्यांना माहीत आहे बहिष्कार, तिरस्कार सगळा सहन करावा लागणार आहे. अहो विठ्ठलपंत संतच आहेत, काळजीच करू नका, ते स्वतःच संत आहेत. पण रुक्मिणी माता शेवटी त्यांनी त्या 4 मुलांना जन्म दिला आहे. हो, आईचं हृदय काय असतं आई झाल्याशिवाय कळत नाही. आपण पुरुष आहोत, या जन्मामध्ये आपल्याला आईचं हृदय कळणार नाही. आईचं हृदय आईचंच आहे, लक्षात ठेवा, वाढवत नाही. मुलांना सोडताना त्यांचा जिव्हाळा उमाळून आला. निवृत्तीनाथ जागे झाले, पाठीवर हात ठेवला, बोलू नकोस, फक्त ऐक, सगळं सांगितलं. आणि जाताना एवढंच सांगितलं, याच्यानंतर या तिघांची आई तूच, तिघांचा वडील तूच. निवृत्तीनाथांनी ती भूमिका सांभाळली, पेलली. आणि तिन्ही भावंडांना योगविद्येचं कवच दिलं. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, तशी 4ही भावंड समाजाच्या बहिष्काराला योगाच्या कवचामध्ये सुरक्षित राहिली. हे निवृत्तीनाथांचं कर्तव्य आहे. त्यांच्याविषयी आदर व्यक्त करताना ज्ञानोबाराय सांगतात, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय. पुरी देई माझे मन, माझे मन, माझे मन,
अभंग सरळ सांगणार आहे. मनाला सांगतात त्या ठिकाणी बुडी दे, निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ तू स्थिर हो. सर्व सुखे आजी संताची देखील देखिले तुमचे निवांत राहिले कासया तजुप्राण आपुला गे माये. हा अनुवाद श्री गुरुशाही बर का, लक्षात ठेवा. हा देवाशी नाही, हा अनुवाद श्री गुरुशाही. की तुमच्या चरणाजवळ मन स्थिर झालं, आता साधन कशाला, मग पंढरपूरचा आश्रय गाईल. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात तिथं स्थिर हो, श्री गुरूंच्या चरणाजवळ तू निमग्न हो. आता सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर व्यर्थ साधनांच्या माग लागण्याची आवश्यकता नाही. आता मी न करी भ्रांतीचे प्रमाण, आता मी न करी भ्रांतीचे प्रमाण, आता मी न करी भ्रांतीचे प्रमाण, आता मी न करी भ्रांतीचे प्रमाण. वृत्तीसी माझ्या केले आसे, केले आसे, वृत्तीसी माझ्या केले आसे, केले आसे. भ्रांतीमध्ये पडायचं काही कारण नाही. तीर्थावळीमध्ये असं प्रमाण आहे महाराज, अज्ञानाचा भाग होता माझे मनी, हिंडविले म्हणून देशोली. नामदेवराय देवाला सांगतात माझ्याकडे अज्ञान होतं, मला तू तेवढ्यासाठी फिरवलंस. पण खरं सांगायचं पंढरीचे सुख पाहता कोटी न दिसे. तसं बाकीच्या साधनामध्ये भ्रांतीचं भ्रमण आहे. वेदांतामध्ये एक श्लोक आहे, भ्रमेणाहम, अहम वृत्ती भ्रमण आहे. भ्रमेणत्वम, अहम त्या सापेक्ष त्वम वृत्ती भ्रमण आहे. भ्रमेणोपासका जनाः, हे महत्वाचं आहे बरं महाराज. सगळे उपासक भ्रमण आहेत, भ्रमण. भ्रमेण ईश्वर भावित्वम, ईश्वर भाव भ्रमण आहे. भ्रममूलम इदम जगत. आपल्या सर्वांचा अभ्यास आहे. तुमच्या पुढे मी काय सांगावं. डाव्या हाताला जैन महाराज बसले आहेत, उजव्या हाताला रामकृष्ण आहेत, आणि दोघांच्या मध्ये मी कुठे वेदन सांगायचा. पण शास्त्रकार सांगतात प्रपंचातला भ्रम विसंवादी आहे आणि परमार्थातला संवादी भ्रम. शेवटी भ्रमच आहे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात आता भ्रमानं उद्धाराची साधनं करणार नाही. श्री गुरु सारिखा राखा इतरा
इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी श्री गुरु सारिका असता पाठीराखा श्री गुरु सारिका असता पाठीराखा श्री गुरु सारिका असता पाठीराखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण करी इतराचा लेखा कोण श्री गुरुच्या अधीन असताना बाकींच्या साधनाची आवश्यकता काय आहे? मग श्री गुरुचं सामर्थ्य काय आहे? एक नव झाला. साधनांची आवश्यकता संपली. साधनं कुठंपर्यंत आहेत? ब्रह्मस्थितीपर्यंत. ब्रह्मस्थितीमध्ये साधनं नाहीत. तृप्ती झाली या जैशी आत्मतृप्ती तैसी कर्मे नाही. एक कारणव झाला. सवरी नदा नदीची नावे सवची पूर्व पश्चिमेचे यावे जवना एक त्यागवे सागरा माहिती. त्याच्या पुढे नभोमय झाले जळ नभोमय झाले जळ नभोमय झाले जळ एकी सकळ हार पले एकी सकळ हार एकी सकळ हरपले एकी सकळ हरपले नभोमय झाले जळ नभोमय झाले जळ नभोमय झाले नभोमय झाले जळ. ज्ञानोबांची ओवी आहे महाराज. एका नवाच्या ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही. पाण्याला सीमा नाही. अवघ एकमय पाणी झालं प्रलय कालात. मग त्याला ओघ कुठला आहे? ओघ नाही, मुख नाही, काही नाही. तैसा देह झाला एक रूप. हे एक नवलच आहे बरं का. आता ऐका, आपण दोघंही वेदांती आहात, पण शेवटचं चरण म्हणजे जमलिंग करणारं चरण आहे. कसं आहे, पारमार्थिक स्थितीमध्ये व्यावहारिक सत्ता राहिली नाही हे बुद्धीला पडतंय हो. शेवटचा दृष्टांतच असा आहे की कीर्तनकाराच्या नाड्याच थंड होत्यात. लक्षात ठेवा. एरती मायके नाही अवसानी शब्द आला की आमचा अवसानच जातं. अहो दृष्टांत काय आहे?
परिपूर्णतेचा दृष्टांत एक अर्णव झाला. आणि उदाहरण काय? उदाहरण दिले प्रातिभासिक सत्तेतलं. बाप रखमा देवरी नवल केले विठ्ठले. काय केलं हो? व्यावहारिक सत्तेतलं तारू प्रातिभासिक सत्तेतल्या मगजळामध्ये बुडून गेलं. कसं बुडून गेलं? ललितकरांना ते तुम्हाला सांगतील. माझी जबाबदारी संपली. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पार. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पार. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पार. माझ्या मना तेथे बुडी दे माझ्या मना. बुडी दे माझे मना. तेथे बुडी दे माझे मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. मृत्यूची माझ्या केले आहे. मृत्यूची माझ्या केले आहे. भ्रांतीचे भ्रमण. आता मी न भ्रांतीचे भ्रमण. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. पार कुमार पार कुमार. मुद्दा सांगतो. सकाळी तीर्थे बहुमतीर्थ बरं का महाराज, बहुमतीर्थ सांगतो आधी. ज्ञानोबराच्या समाधीमध्ये भगवान काय म्हणले, ऐसे पांडुरंग बोलिले मग सकळ तीर्थासी सांगितले, अलंकापुरी वसिले भक्त चारावया. जो जो करेल कीर्तन तो तो तलेले हे जाण, अलंकापुरी नारायण सभे असती. ऐसा निरोप तीर्थासी ते तिष्ठती अहर्निशी, कीर्तन करता गजरेशी
वैकुंठासी नेव म्हणती. आता नाव देव म्हणे यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी त्रिविधा गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणीस मिळावे. हो हो म्हणती तीर्थी सकळे मग मिनली आपुलेली मेळे. गुप्त राहून येता काळे आज्ञा शिरसा वंदिती. ज्ञानोबर आहे. आता सोपान काका आहे का? सोपान काका मग प्रत्यक्ष सरिता गंगा गौतमी माता यमुना भागीरथी सरस्वता आलिया सरस्वती. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया परकाळ पाया दळी वसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया परकाळ पाया दळी वसे वैष्णवा. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे येती पुंडलिका जवळी करती अंघोळी सकळ ही तीर्थे निवृत्तीचे. आता आता तीर्थ आहे का? एक तीर्थ आहे गुरु दावेलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा. ज्ञानोबा विवेकाला तीर्थ म्हणतात. ह्यांच्याकडं विवेक कसा असतो? संत ते विवेका आसने. आता अजून एक तीर्थ आहे का? इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती ते प्रत्याहार तीर्थी नानी लेखी. अष्टांगामध्ये प्रत्याहाराला तीर्थ म्हटलंय. तो प्रत्याहार सुद्धा यांच्याकडं आहे. आता शेवटचा आहे का? माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतोय. अजून अजून तुम्हाला काय तीर्थ सापडू शकतील चिंतन केल्यावर. आता एक तीर्थ आहे बाप तीर्थ. जन्मोजन्मीच्या विठ्ठल लादला पुंडलिकाचे पूर्वी पुण्य केले ओ माय विठे लादले विठोबाचे बाप रखबादेवर आहे. तया तीर्था केदवा जाती केदवा जाती पाय. हे तीर्थ म्हणजे भगवान परमात्मा. तो भगवान परमात्मा सुद्धा यांच्या चरणांचा आश्रय घेतो. म्हणून एवढीच ओळी म्हणतो ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुष निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. जय जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. जय जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ पुंडलिक वरदा हरिठोर ज्ञानदेव द्वार महाराज की जय. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका झाला से कळस संप्रदायामध्ये तुकोबरा एक कळस आहे. कळस शेवटी असतो पण उलट झालं. कळस अगोदर झाला. अगोदर देहूला गाचा मंदिर झालं. जागतिक कीर्तीचं बरं का. आणखीन एक विजेला गेल्यानंतर भंडाऱ्या डोंगरावर जा. जिथं तुकोबाऱ्यांनी साधना केली त्या ठिकाणी आमचं गाचा मंदिर आहे ना ते आत्तापर्यंत 20 कोटी रुपयेवर गेले.
भंडारा डोंगरावर तो मंदिर चाललंय ते 110 कोटीचं आहे. बघण्यासारखं आहे. बघा, राम मंदिराची प्रतिकृती आहे बरं का. संपूर्ण ढोलपुरी दगड आहे. त्याच्या मागोमाग मुक्ताबाईचं संस्थान श्रीमंतच आहे, वादच नाही. त्याच्या मागोमाग सासवडला गोपाळ महाराज यांचे चिरंजीव, त्यांचं नाव आहे त्रिगुण महाराज. त्यांनी तिथं आल्यानंतर सासवडचा कायापालट केला आहे. बघायला जा. फार सुंदर मेहनत घेऊन त्यांनी मंदिराचा संपूर्ण कायापालट करून टाकला आहे. प्रशस्त आता भोजनासाठी हॉल चालू आहे. वारकरी शिक्षणासाठी स्वतंत्र इमारत उभी केलेली आहे. आळंदीबद्दल बोलायलाच नको. आळंदीमध्ये दयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ आहे, त्यांना काही कमीच नाही. आता आळंदीच्या संस्थांनी ज्ञानोबाच्या नावावर 100 एकरामध्ये एक नगर वसवायला काढले. मोठा प्रकल्प आहे. राहिले निवृत्तीनाथ मागं. हे मी सांगितलं ना, अहो आमची सुरुवात इथून आहे हो. पण आता बऱ्यापैकी आपली प्रगती बऱ्यापैकी झाल्या. मला तो उपदाराने सांगितले, निगेटिव्ह बोलू नका. मी जरा बोललो की ते माझ्याकडे डोळे वटवून बघणार आहेत. पण निगेटिव्ह बोलला नाही तर बनलं जाते कसलं मग. आता उभा राहिलो, आता काही कुणाचं ऐकत नाही. मंदिर दगडाचा आकार इतका सुंदर दिलाय. मी म्हणत नाही माझ्यामुळं, पण तुमच्या सगळ्या नाशिक जिल्ह्यामुळं सोन्याचा कळस वर बसलेला आहे. मला श्रेय नको आहे महाराज. आमचं वाक्य असं आहे, आमचा कोंबडा आम्ही डालून ठेवतो, तुमचा ओरडू द्या आणि उजळू द्या. हां, मी नावासाठी जीवनात कुठंच हापापलो नाही. चालू आहे काम. सभामंडपाचं प्रशस्त काम चालू आहे. ओऱ्यांचं काम चालू आहे. कुणी का आणेना, पण सरकारी निधी आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. एवढंच तुमच्या प्रतिष्ठेला धक्का न लावता एवढंच म्हणेन, वादो नावलंब्या. वादामुळं काय होतं, काम लांबचं. आमचं म्हणणं आहे, सगळ्या वारकरी पीठाचं आद्यपीठ म्हणून लवकरात लवकर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण व्हावं आणि त्याच्या उद्घाटनासाठी फार मोठा सप्ताह परत आपल्याला करायचा आहे. आणि आम्हाला तो डोळ्यांनी बघायचा आहे. तो डोळ्यांनी बघण्यासाठी आम्हाला पांडुरंगाने थांबवले. नाहीतर मागच्या वर्षी दीनानाथमध्येच उतरत होता, पण थांबवले. साल्या कर कर काय तर काम कर, काय करतोस बघू. अजूनही सांगतो, हा नाशिक जिल्हा आहे का नाही, या जिल्ह्याशी माझा संबंध 40 वर्षाचा आहे. मी 1985ला पहिल्यांदा गुळवंतमध्ये आलो. पहिल्यांदा या भागात 40 वर्षाचा संबंध आहे. आणि या सगळ्या भागाचं माझं सूक्ष्म निरीक्षण आहे. मागं सांगितलेलंच वाक्य आहे, हा जिल्हा सोन्याचं दान घेऊन उभा राहिला आहे तुमच्या झोळीत टाकण्यासाठी. फक्त योजकच तत्र दुर्लभ.
असा योजक पाहिजे. कोणाचं एकाचं नाव घेत नाही. एकाचं नाव घेतलं की बाकीच्यांची आग होते, मला माहीत आहे. म्हणून एकाचं नाव घेत नाही, कॉमन बोलतो. विश्वस्त मंडळी कॉमन. काका आमची पद्धत अशी नाही बरं का, तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. हां, असली पद्धत नाही आमची. आमची पद्धत आहे का, विश्वस्त तुम आगे बढ़ो, हम तुमसे भी आगे है. तुकाराम 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 महाराज, द्रौपद मोहन महाराज. बाप रखुमा देवी वारू नवल केले विठ्ठले. बाप रखुमा देवी वारू नवल केले विठ्ठले. बाप रखुमा देवी वारू
धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पार समाधे त्र्यंबक श्रीकरे मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पार निवृत्तीनाथांचे चरणी शरणायिका जनार्दनी शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे ते मनायेत नाही नारायण सर्वांगपणे येथे सापडले आता उठावे ते मनायेत नाही नारायण आता उठावे ते मनायेत नाही नारायण आज करो री आरती चक्रपाणी आरती आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस पहा पहा हो सकला पुण्यवंत श्रीवास आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस आहा तुका वाये टाळी उभा सन्निध जवळी आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते आरती धन्य धन्य ते रोचन नित्य करती माळा गौराणी मुग्धाओ आरती ब्रह्मानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन नामामध्ये केशवाटी देखो धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो निर्विकार स्वयं प्रकाश पडला आरती वाल श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार नवविधान भक्ती उजळोनी आरती निवृत्ती मुकुट मणी ज्ञान पाजळल्या ज्योती ब्रह्मगिरी अविनाश समाधी उन्मनी सांडोली सावडिया उपाधी आगमानिक माझा भक्ताना कळेची पार तुमच्या दर्शन मात्रे उतरती नारी नर निवृत्ती निगमता निरंतर ज्ञानदेव तेथे दोन्ही जोडून आकर आरती ओवाळ श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव अवतार भुवन आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेविती साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी निगाने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुया बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी तग ठेवले आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा गागवे सागरात पाषाण तारले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा
तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा हरी सुरांगण वंदीन चरण डोळ्यान वारीन उपस्थिती प्रेमे आले आनंद पूजन भावे वारी रखमारी डोबा रखमारी हेच वावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी विठ्ठल विठ्ठल अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा विचारासा कल्पनेची बाधा नव्हे कोणी काळी संत मंडळी अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणी दया सावे कल्याण ज्या मुखीदान कल्पनेची बाधा नव्हे कोणी काळी संत मंडळी मागणे ते कदर प्रती आहे देशरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहीची मजली आणि तुझे काही मागो देवा का म्हणे आता उदार होई मज ठेवी पायी संतांच्या संतासी निर्विहीची मजदी आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की सर्वांनी खाली बसा. संस्थांतर्फे सूचना आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता म्हणजे 750व्या जयंती वर्षाची सांगता व 791व्या वर्षामध्ये पदार्पण या निमित्ताने विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या वतीने हा भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची आजची ही पहिल्या दिवसाची संध्याकाळ सत्रातली कीर्तन सेवा आपल्या सर्वांचे गुरुवर्य आपल्या सर्वांना पूजनीय असलेले हरिभक्तपरायण संतवीर बंडादात्या कराडकर यांनी त्यांच्या अमोघ अशा पवित्र वाणीतून संपन्न केली आणि भाविकांना जे आध्यात्मिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल संस्थांच्या वतीने मी सर्वप्रथम तात्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर आरोग्याची इतकी प्रतिकूलता असताना देखील त्या प्रतिकूलतेवर मात करत तात्या संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार संत परंपरेचा प्रचार तात्यांनी अजूनपर्यंत अखंडित ठेवलेला आहे. तात्यांची आरोग्याची प्रतिकूलता असताना देखील तात्यांची विश्वगुरूंच्या चरणी असलेली भक्ती ती अखंड आहे आणि निस्सीम आहे आणि ती कायम आहे. तात्यांनी मगाशी एक इच्छा व्यक्त केली की मला विश्वगुरूंचा जीर्णोद्धार मला माझ्या डोळ्यांनी बघायचा आहे. खरं तर तात्या ही विश्वगुरूंचीच इच्छा आहे की तुम्हाला विश्वगुरू तुम्ही असतानाच तो जीर्णोद्धार विश्वगुरूंना आमच्याकडनं करून घ्यायचा आहे. ही इच्छा तुमची आहेच परंतु त्याआधी विश्वगुरूंची इच्छा आहे असं मला वाटतं. कारण त्याचा अनुभव मी घेतलाय महाराज. पौषवारीला तात्यांना मागच्या वर्षी पौषवारीला ही आरोग्याची प्रतिकूलता आली होती. तो अटॅक तात्यांना त्यावेळेस आलेला होता. तात्या प्रत्येक पौषवारीला त्यांची नित्याची वारी आहे विश्वगुरूंच्या चरणी. तात्या येऊ शकले नाही. तात्यांनी त्यांची पताका विवेक राऊत यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवली होती त्यांच्या रूपाने. आणि या अगोदर सुद्धा तात्यांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी लाखोनी निधी नाशिक जिल्ह्यातून त्यांच्या माध्यमातून जमा करून दिलेला आहे. सुवर्ण कलशारोहण जे विश्वगुरूंच्या वरती झालेलं आहे कलशावरती त्या सुवर्ण कलशारोहणासाठी जवळजवळ 2 किलो सोनं तात्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेलं आहे. मागच्या पौषवारीला तात्यांना येणं शक्य झालं नाही. त्या आरोग्याच्या प्रतिकूलतेमुळे त्यांनी त्यांची पताका पाठवली. विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी सोन्याचे अलंकार तात्याने विवेक राऊत यांच्या माध्यमातून पाठवले होते. कळश तर तात्यांनी केलाच त्यासाठी 2 किलोचं सोनं दिलेलंच आहे. पण विठ्ठल रुक्मिणीसाठी सुद्धा तात्यांनी सोन्याचे अलंकार संस्थांकडे ते पाठवले होते. यासाठी निश्चितच नाशिक जिल्ह्यातले सर्व वारकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे. तात्यांना सर्व आपण पूजनीय मानतो.
त्यांच्या माध्यमातून कुठलंही काम लवकर पूर्णत्वास येतं आणि तात्यांचा तेवढा अधिकार आहे वारकरी संप्रदायामध्ये. निश्चितच तात्या तुमचा आशीर्वाद जर असला तर हे विश्वगुरूंचा जो जीर्णोद्धार आहे, जसं तुम्ही म्हटले सासवड संस्थांचा कायापालट झालेला आहे. आपण जर बघितलं मागील 10 ते 11 महिन्यामध्ये निवृत्तनाथ संस्थांचं एवढं काम उभं राहिलेलं आहे. निश्चितच आपल्या आशीर्वादाने निवृत्तनाथ संस्थांचा सुद्धा कायापालट होण्यासाठी त्या वेळ लागणार नाही आणि जीर्णोद्धाराचा तो अखंड परिणाम सप्ताह तुमच्या डोळ्यासमोरच संपन्न होईल आणि तुमच्या मार्गदर्शनाने संपन्न होईल. यासाठी फक्त तुमचे आशीर्वाद असेच अखंडित आमच्या पाठीशी राहावे अशी मी आपल्या चरणी नम्र विनंती करतो. तात्या विश्वगुरु प्रवेश महाद्वाराचं भूमिपूजन आज या ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झालेलं आहे. जसं दगडी गाभारा आहे आपला मुख्य गाभारा, तसाच दगडी सभामंडप आपण भव्य दिव्य स्वरूपात संपन्न करत आहोत. मागील फक्त 25 दिवसामध्ये तात्या 15 फूट खोललेला आपण दगडी सभामंडपाचा पायापर्यंत प्लिनपर्यंत आणून ठेवलेला आहे आणि आता कॉलमचं डिझाईनचं काम चालू आहे. आपलं या सोहळ्यामुळे प्रदूषण होऊ नये, वायू प्रदूषण होऊ नये म्हणून ते धूळ जी उडते त्यामुळे फक्त ते काम बंद ठेवलेलं आहे. नाही तर अत्यंत युद्ध पातळीवर ते काम चालू होतं. प्रवेश महाद्वार आपल्याला दगडीच बांधायचं आहे. RCC क्लॅडिंगचं ते प्रवेश महाद्वार आहे. जवळजवळ 1.5 कोटीचं त्याचं एस्टिमेट असणार आहे तात्या. आणि शासनाकडे केलेला वारंवार पाठपुराव्यातून या ठिकाणी मी आता नाम अलाउन्स करू शकत नाही आचारसंहिता असल्यामुळे, परंतु त्याला जवळजवळ 99% यश आपल्याला आलेलं आहे. काही निधी आपल्याला जो मोठ्या प्रमाणात शासनाकडनं मंजूर झालेला आहे, परंतु अजून वाढीव मागणी आपण त्या विश्वगुरूंच्या प्रवेश महाद्वारासाठी करत आहोत आणि आचारसंहिता संपल्यानंतर ती निधी सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला एकच वाटा उचलायचा आहे. जे आपल्या स्वप्नातील दगडी सभामंडप आपल्याला बांधायचं होता त्याचं पायापर्यंत काम पूर्णत्वास आलेलं आहे. या दगडी सभामंडपासाठी आपण तन मन धनाने सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. तात्या मला असं वाटतं निवृत्तीनाथांचा जन्माचा जयंतीचं हे 751 महोत्सवी वर्ष आहे, परंतु हे निवृत्तीनाथांचं जीर्णोद्धाराचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या वर्षाची सांगता होता होता जीर्णोद्धार सुद्धा आपण पूर्ण करूया असा संकल्प आपण सगळ्यांनी मिळून जर केला आणि सगळ्यांचा आशीर्वाद जर आमच्या विश्वस्त मंडळाच्या पाठीशी असला तर याच्या सांगतेचा सोहळा 751व्या जन्म महोत्सवी वर्षाच्या सांगतेचा सोहळा आणि जीर्णोद्धाराच्या लोकार्पणाचा सोहळा आपण निश्चितच तात्यांच्या साक्षीने आपण सर्व मिळून बघूया असं मला पूर्ण खात्री आहे. तात्यांचे आशीर्वाद यासाठी निश्चितच आपल्या सर्वांना लाभेल. पुनश्च एकदा तात्यांच्या चरणी मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाच्या नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या वतीने नतमस्तक होतो. तात्या निश्चितच तुम्ही आमच्यासाठी पूजनीय आहात आणि ते अखंडपणे आहात. तुमचे आशीर्वाद ह्या जीर्णोद्धार कार्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आणि अखंडपणे हे कार्य असंच राहण्यासाठी आपला आशीर्वाद आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. आजच एक छोटीशी घोषणा सुद्धा झालेली आहे, त्याला निश्चितच यश येईल. तात्या निवृत्तनाथ संस्थांना जागेची कमतरता होती. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत होतो. रमणगिरी महाराज म्हणून आज त्यांनी या ठिकाणी सकाळी अनाऊन्स केली. त्यांच्या माध्यमातून निवृत्तनाथ संस्थांसाठी 10 एकर जागा आपल्याला मिळणार आहे निवृत्तनाथ संस्थांच्या पश्चिमेला लागून. त्याचं डॉक्युमेंटेशनचं काम आचारसंहिता संपल्यानंतर आपण प्रारंभ करणार आहोतच. त्यांनी अत्यंत मोकळ्या मनाने ती घोषणा केलेली आहे. त्याच्यासाठी यश यावं यासाठी आम्ही निश्चितच सर्व प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे का निश्चित त्यासाठी यश येईल. आणि एक निवृत्तनाथ संस्थांचं भव्य दिव्य कार्य यापुढे सुद्धा असंच अखंडितपणे आणि विश्वगुरू या नावाला शोभेल असा जीर्णोद्धार, असा इन्फ्रास्ट्रक्चर आणि असा कायापालट आपण या ठिकाणी करू असं आश्वासन तात्या आम्ही तुम्हाला देतो. वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की आपण प्रत्येक तालुक्याकडे सेवा वाटून घेतलेली आहे. आज त्र्यंबक हारसूल या तालुक्याची सेवा होती, उद्या चांदवड तालुक्याची सेवा आहे. काका या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितच आपण सर्वांचा सहभाग तात्या आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका निहाय बैठका केला. याला निमित्त होतं सप्ताह, पण त्या निमित्ताने जीर्णोद्धाराचा प्रचार प्रसार झाला. निवृत्तनाथ संस्थान जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात या निमित्ताने पोहोचलेला आहे. आपल्या चांदवड तालुक्याची उद्या सेवा आहे. मी चांदवड तालुक्यातील सगळ्या वारकरी भाविकांना विनंती करेल का असा एक छोटंसं नम्र आव्हान असं आहे की जी अन्नदानाची सेवा आहे त्यावेळेस ती वाढण्यासाठी स्वयंसेवक आपापल्या तालुक्यातले असावे. ती सेवा त्या ठिकाणी सर्व तालुक्यांनी द्यावी. ती खऱ्या अर्थाने विश्वगुरूंच्या चरणी सेवा समर्पित करण्याची सुवर्ण संधी या माध्यमातून आहे मला असं वाटतं. सर्व भाविकांनी प्रसाद घ्यावा. 2ही सत्रातील कीर्तनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. सामूहिक नाम जप हरिपाठ जो तालुक्याने आपण करत आहे तर त्या प्रत्येक तालुक्यातील 751 भाविकांनी येऊन या ठिकाणी हरिपाठ करावा असा एक प्रयत्न निवृत्तनाथ संस्थांनी आणि एक आव्हान जिल्ह्यासमोर ठेवलेलं आहे. त्याला यश निश्चितच शेवटच्या टप्प्यात हळूहळू येईल, परंतु संपूर्ण जिल्ह्याला संस्थांची जोडण्याचा हा एक हेतू आमचा यामागचा होता आणि त्याला निश्चितच यश येईल असं मला वाटतं. हा मुख्य कीर्तन मंडपातून आपण बाहेर गेल्यानंतर पूर्वीला
डाव्या हाताला ओळल्यानंतर लगेच भोजनाची व्यवस्था केलेली भोजन प्रसादाची कैलास मठामध्ये सर्व भाविकांनी जाऊन त्या ठिकाणी अन्नप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेल. उद्या सकाळी 7 ते 9 या वेळेत गाथा पारायण होईल. 10 ते 12 या सत्रामध्ये निवृत्तनाथ संस्थांचे वंश परंपरागत पुजारी जयंत महाराज गोसावी यांचं हरिकीर्तन होईल. त्यानंतर पुन्हा दुपारचा महाप्रसाद होईल. त्यानंतर 4 वाजता सामूहिक हरिपाठ होईल आणि संध्याकाळची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री यांची संपन्न होईल. सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावा अशी विनंती करतो. थांबतो सकल हे तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी दे माझे म्हणा. तात्यांचा छोटासा सन्मान संस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे, तो तात्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. संध्याकाळचं अन्नदान संदीपजी किरवे इगतपुरी यांच्या वतीने केलं जाणार आहे. उद्या एकादशी निमित्त फराळ असणार आहे. तात्यांचा सन्मान या ठिकाणी संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे, तो त्यांनी स्वीकार करावा. त्या साईडने या ना पटकन.